नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 20 जुलै 2024. तर आपला पुढील हवामान अंदाज म्हणजे 3 दिवसाचा अंदाज आहे. तर या अगोदरच मी तुम्हाला 15 तारखेला पण अंदाज दिलेला आहे. म्हणजे एकंदरच आपण जर तुम्ही एकंदर पाहिलं तर आपण अंदाज 15 दिवसाचे 20 दिवसाचे सांगत असतो पुढचे. आणि तशा प्रकारे वातावरण असतं सुद्धा. तर ते तुम्हाला 10-12 दिवसापूर्वी किंवा 3-4 दिवसापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे की 21, 22 आणि 20 या तारखेला राज्यामध्ये पाऊसमान वाढणार. म्हणजेच त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण, पाऊस हे वाढणार. तर आज तुम्ही पाहू शकता, आज ढगाळ वातावरण, संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. आणि ढगाळ वातावरण 3 दिवस राहणार आहे. म्हणजे आज शनिवार, रविवार आणि सोमवार, म्हणजे 20, 21, 22 3 दिवस. त्या 3 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडेल, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण ह्या भागामध्ये पाऊसमान कसे असेल आपण ह्या अंदाजामध्ये सांगणार आहोत. तर तुम्हाला एक तात्पुरती थोडं सांगतो की म्हणजेच कसं की सांगतो. तर तुम्ही जे नेहमी माझे अंदाज पाहतात तर त्यांना दुसरे अंदाज पाहण्याची गरजच नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. कारण पण ज्याची त्याचा प्रश्न आहे त्याला पुढच्या व्यक्तीला किती समजतं हे त्याचा प्रश्न आहे. आणि अंदाजामध्ये अचूकता असणे हे गरजेचं असते. आणि त्या आपल्या अंदाजामध्ये अचूकता आहे. आपण 15-20 दिवसाचे, 30 दिवसाचे किंवा 2 महिन्याचा सुद्धा अंदाज पुढचा सांगतो. त्यामध्ये कोणत्या तारखेला पाऊस किती पडेल, कोणत्या तारखेला पाऊस पडणार नाही, कशा प्रकारे पाऊस पडेल हे अंदाज आपण नेहमी सांगत असतो. आणि त्याच्यामध्येच आपण 2-3 दिवसाचा, 1-2 दिवसाचा अंदाज पण देत असतो. तर त्यामध्ये कधी 10-12 दिवसाचा अंदाज जर दिला तर त्याच्यामध्ये नंतर 1-2 दिवसाचा अंदाज पण द्यावा लागतो. कारण लाईव्ह अंदाज देणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि असे देत असतो. तर आपल्याला बघा पुढचे अंदाज. आता आज 3 दिवस, म्हणजे आजपासून 3 दिवस, शनिवार, रविवार, सोमवार, म्हणजे 20, 21, 22 या तारखेला मराठवाड्यामध्ये सर्वदूर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामध्ये झड पद्धतीचा पाऊस पडणार आहे, रिमझिम पद्धतीचा. आता सध्या पाऊस सुरू झालेला आहे. पहा, सध्या हे पावसातच उभा आहे मी. पण असा पाऊस आहे की ह्या पावसामध्ये कपडेसुद्धा भिजणार नाही. म्हणजे उगवतो थोडे थेंब पडत आहेत, हे तुम्हाला दिसत असतील. आता तशा प्रकारे पण दुपारच्या नंतर म्हणजे जसं आता टाईम जाईल, आता सध्या 9 वाजत आहेत, तर 9च्या पुढे जसं टाईम वाढेल तसं पाऊसमान थोडे वाढणार. पण रिमझिम पद्धतीचाच पाऊस पडणार. ह्याच्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस मराठवाड्याच्या फक्त हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये, ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे 3 दिवसामध्ये. तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तरेकडच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार. छत्रपती संभाजीनगर, म्हणजे विदर्भालागत जे जिल्हे आहेत आणि त्या विदर्भालागत जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे त्या भागामध्येच जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार तर अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये. त्याच्यामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तिथे मुसळधार जोरदार स्वरूपाचा या 3 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे. तिथे ओढे नालेसुद्धा वाहतील इतका पाऊस पडणार आहे. आणि आपण अंदाजामध्ये सांगितलं होतं की मराठवाड्यापेक्षा विदर्भामध्ये खूप पाऊसमान वाढणार आहे. या 3 म्हणजे पुढच्या आज 21, 22 तारखेला 20 आपण त्या अंदाज सांगितलं होतं. तशा प्रकारे तिथे वातावरण झालेलं आहे. तर तिथे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कारण तिथे मुसळधार किंवा जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये. आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे, तिथे सुरू होणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये झड पद्धतीचाच पाऊस पडणार आहे, तिथं जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार नाही. तसेच रत्नागिरी, सांगली, तसेच आता कोकण विभाग घेऊ आपण. तर कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे ह्या भागामध्ये मध्यम तर मुसळधारसुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या 3 दिवसामध्ये. तर या 3 दिवसामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच आता पश्चिम, दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तिथं सुद्धा सूर्यदर्शन होणार नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सूर्यदर्शन नाही आणि कोकणामध्ये सुद्धा सूर्यदर्शन नाही. तर नाशिक विभागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्या नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि नगरचा तापमान अंदाज दिलेला आहे. नगरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा झडपदीचा. आणि नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तिथे 3 दिवसामध्ये. तर हा झाला आपला अंदाज.
आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपण 15 तारखेला पाऊसमान कमी होईल असे सांगितलेले होते. त्याप्रकारे शेतीमध्ये सध्या आज इथे वापसा कंडिशन आहे, एकदम वापसा कंडिशन म्हणजे चांगली. इथे कालच वखरणी झालेली आहे दिवसभर, पण पाऊस मात्र असाच पडत आहे की रिमझिम पद्धतीचा, असे जास्त स्वरूपाचा पाऊस पडत नाही. म्हणजे आपण की ह्या शेतामध्ये पाऊस आहे पण कामं चालतात अशा पद्धतीचा पाऊस. तर पुढे आज 3 दिवसापासून मात्र पाऊसमान वाढणार आहे. तर 3 दिवसापासून पाऊसमान वाढणार, म्हणजेच आज उद्या या पाऊसमान वाढेल. तर आपण पाहू. तर माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.